नमस्कार. नमस्कार. मी राहुल वाकडे. आज नेटसप कंपनीच्या वतीने आपण श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील प्रगतशील शेतकरी कलाभोळे पाटील यांच्या 1 एकर याच्या बनाण्याच्या प्लॉटवरती आपण सध्या उपस्थित आहोत. तर हे जे बनाण्याचा प्लॉट आहे त्याला हे जे नेटसपची काही ट्रीटमेंट त्यांनी वापरलेली, आपण सर्वात अगोदर शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपला थोडासा परिचय द्या. मी दत्तात्रय कलापुरे, तालुका श्रीरामपूर, वडाळा महादेव. किती एकर प्लॉट आहे? हे 2 एकर प्लॉट आहे आणि मी नेटसप यांचे प्रोडक्ट्स वापरतोय 4-5 वर्षापासून. हो, चालेल. तर ह्या प्लॉट साठी तुम्ही 2 एकर प्लॉट साठी आपले कुठले कुठले प्रोडक्ट कशा पद्धतीने वापरलेले? 3 ते 4 डोस NPK केलेले आहेत. हो. आणि स्प्रेइंग साठी जे काही प्रोडक्ट हा, आहेत त्याचे स्प्रे साठी स्टिमब्रिज 99 रॅपअप एक वापरलेला आहे आणि चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांची मला 4-1 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून अनुभव आहे. बरोबर. सध्या आपण जर बघितलं तर ह्या स्टेजला जी विके आहे आपली त्याची साईज पण आपण इथं बघू शकतो. जवळजवळ आपली ते घर जर बघायला आपण तर जवळजवळ 10 ते 11 तुम्ही घर सरासरी एका 10-11 फण्या धरलेल्या आहेत. बरोबर. आणि तुमची शेती पण जी आहे तर तुम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून जे आपण म्हणतो रासायनिक खत, रासायनिक खत पण तुमच्या जमिनीत तुम्ही वापरत नाही. हा जर बघितलं सध्या हा जो प्लॉट आहे यांचा 2 एकर प्लॉट हा पूर्णतः आपण जे म्हणतो तो जैविक पद्धतीने त्यांनी केलेला आहे. कारण हे वॉटर सोल्युबल झालं किंवा जी खतं पण आपण जे म्हणतो हे रासायनिक कुठल्या पण प्रकारचे रासायनिक खत त्याला वापरले नाही. काय जे असतील ते आपले जवळजवळ स्प्रे झालेले आहेत आणि 3 ते 4 वेळा त्यांनी आपलं जे NPK आणि शेत हे जे वॉटर सोल्युबल खत आहेत हे जमिनीतून दिलेलं आहे. तर चालेल, हा जो प्लॉट आहे आपला तर हा प्लॉट बघता तुम्ही बाकी शेतकरी जे आपले मित्र आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? नाही, एकदम चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि आपल्याला चांगलं उत्पन्न देणारे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. आणि हे 2-4 वर्ष जर वापरले तर त्याच्यापेक्षा अजून जास्त चांगला रिझल्ट येऊ शकतो. आपण जैविक शेती आपण शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळाला ना तर हे कधी पण चांगलंच राहील. चालेल. तुम्ही जी मुलाखत दिली त्यासाठी तुमचं धन्यवाद. नमस्कार.